हे नाचणीचं पीठ आहे। मी नाचणीची आज आंबील करणार आहे, उन्हाळा स्पेशल। त्याच्यासाठी एक गड्डा लसूण आणि आलं खिसून घ्यायचं। लसूण पण खिसून घेतलं तर चालतंय किंवा मी खिसून घेणार नाही, बारीक चिरसून घेणार खलबत्त्यात। एक जण कांदा घालतात, पण मी कांदा घालत नाही। कोथिंबीर पण घालतात, कांदा खिसून घालतात, कोथिंबीर घालतात, पण मी आलं आणि लसूण दोनच घालते। आणि हे दही आहे, ह्यातलं थोडंसं 1 चमचा दही घेणार आता भिजवण्यासाठी, आणि नंतर दह्याचं ताक करणार आहे, म्हणजे आंबीलमध्ये मिसळायचं आहे। आणि मीठ एवढंच आंबील करण्यासाठी जास्त साहित्य काय लागत नाही। आता काय करायचं, 2 चमचे पीठ घेते। मी एवढंच करते कारण मी रोज करतो, नाही त्यामुळे जास्त काय करायची गरज भासत नाही। 2 चमचे पिठाला 1 चमचा दही आणि पाणी घालायचं, आणि ह्याला एक 10 मिनिटं चांगलं हे करून द्यायचं, थोडा वेळ। ज्यांना जास्त आंबट पाहिजे असतं त्यांनी रात्री कालवून ठेवायचं, सकाळी हे केलं तरी चालतंय। मी शक्यतो रात्री कालवते आणि सकाळी शिजवते। ज्यांच्याकडे आंबट लागत नाही, सपकच लागतंय, त्यांनी एक 10-15 मिनिटात केली तर चालते। खरं रात्री भिजवून सकाळी केली तर टेस्ट येते। आता उन्हाळा चालू झाला की घरात आंबील, कण्या, ताक कंपल्सरी पाहिजे आपल्या आरोग्यासाठी। कारण उन्हाळ्यात आरोग्य बिघडण्याचे चान्सेस उष्णता जास्ती असतात, उष्णता जास्ती असते वातावरणात, म्हणून असले गार पदार्थ खायचे। तर एक 10-15 मिनिटं जाऊ देत, तोपर्यंत मी काय करते, जेवढं हे आहे की नाही आंबील, ह्याच्यात 4 पट पाणी घ्यायचं। पिठाचं 4 पट मी पाणी घेतलं। आता गॅस बारीक करून ठेवते, चांगली उकळी येते। आता पाण्याला उकळी आली आहे, चवीपुरतं मीठ घालायचं। आता हे पीठ चांगलं भिजलं, जरा दह्यात किंवा ताकात भिजवलं तर काय होतंय, आंबटपणा छान येतो। जास्त पाणी घालायचं नाही, अशी जाडसर ठेवायचं, तर मग त्याच्यात ताक बसते। आता हे शिजायला लागले चांगले। आता ह्याला चांगलं गार होऊ द्यायचं, उकळी आली। 5 मिनिटात होतं ते, काय असं कण्यासारखं फार वेळ शिजायला लागत नाही। कण्या कशा फोडलेल्या असतात, जास्त वेळ लागतं। हे नाचणी रागीचं पीठच असते ना, नाचणी आरोग्यासाठी अतिशय चांगलं। आता गॅस बंद करायचा आणि चेचलेलं लसूण त्याच्यात घालायचं। गॅस बंद केलेला करायचा, नाहीतर मग ते लसूण पण शिजला जातोय आणि असं लसणाचा खमंग वास येत नाही, म्हणून गॅस बंद करून लसूण घालायचं। आता छान असं गार होऊ द्यायचं, तोपर्यंत आलं जरासं किसून घेते आणि ताक करून घ्यायचं। आता आलं खिसून घेते, गॅस बंद केलाय। आलं लसूण घालून झाले। काही जण कांदा पण असंच बारीक ह्याच्यावर खिसून घालतात, पण मी आता हे 2 घातले, कांदा काही घालत नाही। आता या दह्यात जरासं हे घालायचं आणि ताक करून घेते।
आता आपला ताक तयार आहे, पण हे होऊ दे, आंबील गार होऊ दे. आंबील गार झाल्यावर मिक्स करायचे. दोन्ही करून ठेवले, आंबील गार होऊ दे, मग मिक्स करते. आता आंबील चांगली गार झाली, 1-2 तास तसेच ठेवायला पाहिजे, तरच गार होते. आता काय करायचं, मी ताक केलेलं आहे आणि जिंजर गार्लिक ऑलरेडी घातलेलं आहे ठेचून. आता हे ताक जे मी पातळ करून ठेवले, ताक असं पातळ करून आता ते ह्याच्यात मिक्स करायचं. साधारण आपल्याला किती पाहिजे तेवढं ताक घालायचं. आता ग्लासमध्ये आंबील होते. उन्हाळा स्पेशल नाचणीची आमटी पिण्यासाठी तयार आहे. माझी रेसिपी आवडत असेल, माझी रेसिपी आवडत असेल तर लाईक शेअर करा. आंबीलचा ग्लास पिण्यासाठी तयार आहे. दुपारच्या वेळेला चांगली लागते, आरोग्यदायी आंबील.